समदेजण म्हणले का म्हाळसाताईंनी मला हात का आणलं ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर. पर काय असेल त्यांच्या मनामध्ये? नारायण नारायण, माझ्या आराध्यांचे दर्शन व्हावे म्हणून मी इथे आलो खरा, परंतु माझे आराध्य इथे दिसतच नाही. नारायण मुनिवर. नारायण नारायण. प्रणाम प्रभू, प्रणाम माते. मुनिवर, तुम्ही आला आहात याची जाणीव आम्हाला झाली. इथे येण्याआधी आपले दर्शन व्हावे हीच इच्छा मनात होती, परंतु काय मुनिवर? परंतु बानूची भेट घेण्यासाठी म्हणून मी तिच्या वाड्यावर गेलो होतो, तेव्हा जे काही घडले ते सारे माझ्या ध्यानात आले. इतके सगळे घडले आणि त्याची मला कल्पनाच नव्हती. मुनिवर, जे घडत आहे ते घडू द्या. त्यावर तर्क लावून विचारमंथन कशाला करायचं? ज्या अर्थी म्हाळसादेवींनी सूक्ष्म रूपाने बानूला गडावर आणलं आहे, त्या अर्थी त्यामागे त्यांचं काहीतरी प्रयोजन असणारच. अर्थात माते, त्याशिवाय ते असं करणार नाहीतच. आजवर बानू पायथ्याशी राहून गडाकडे पाहायची, आज गडावरून आपल्या वाड्याकडे पाहते. मुनिवर, जे घडत आहे ते सारं प्रतिकात्मक आहे. अखेर बाणाईचा प्रवास हा शिवलोकापर्यंतचा आहे. तिथे जाणं हे निश्चितच सोपं कार्य नाही. आणि ह्याची जाणीव बानूला व्हावी हेच म्हाळसादेवींचं प्रयोजन असेल. आणि मुनिवर, यात आपण हस्तक्षेप न केलेलाच बरा, नाही का? निश्चितच प्रभू. इतकं सारं घडलं आणि मला त्याची कल्पनाच नाही. परंतु या निमित्ताने का होईना बानूला जे काही साध्य करायचं होतं ते काही अंशी तरी तिला साध्य करता आलं आहे असं म्हणायला हवं. नाही, बाणाईला जे साध्य करायचं आहे त्यासाठी अजून अवधी आहे. कारण तिचं मन हे भौतिक सत्याच्या भोवती आहे. आणि जेव्हा ती हे सोडून पुढे जाईल तेव्हाच तिच्या हाती काहीतरी लागेल. तोवर आपण तिला सहाय्य करू नये. नाही प्रभू, आपल्या आज्ञेशिवाय मी असे काहीही करणार नाही. परंतु तरी एक प्रश्न माझ्या मनात आहेच प्रभू. कोणता? म्हणजे हे सारं आणखी किती काळ चालणार? बानू या साऱ्यातच तर अडकून राहणार नाही ना? मुनिवर, आता या साऱ्याची सांगता कशी होते यावर ते अवलंबून आहे. रे राघोबा, अरे गणोबा, तू हात कवा आलास? कवाच. अरे तुझ्या मोहर उभा आहे तरी बी तुला दिसत नव्हे. हाय, म्या असं कशा पाय करण? पर अरे मला ठावाय नव्हे तू कसा असते. अरे तुला जी कामं सांगितलेली असतात ती कधीच करायला नको. मला बघतोस आणि तरी बी निघून जातोस. काय माणूस आहेस का? कोण आहेस तू? खरंच ध्यान नव्हतं. तुला सांग, हे कोणाला नमस्कार करते? हो, कोणाला नमस्कार केला तुम्ही आता? कोणी नाही. आता आमसनी सोडून आणि कोण आहे हो? हो, म्हणजे कोणी नाही. कोणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काय कोण आहे? पर आमसनी तर कुणी दिसना बघा. हो गणोबा तुम्ही निश्चिंत राहा. मी सहजच नमस्कार केला हो. असं हाय वय. आमसनी वाटलं का आणि कोण हाय का काय होत. आता उगा ध्यान दुसरीकडे असं वागू नका. तर लय काम आहेत आपल्याला. येतो हा मी. हो या. तुम्हासनी दिसते हाय वय म्या. होय म्हणजे देवानी मला ह्याबद्दल सांगितले आहे, म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो आहे. बरं तुम्हाला गडावर असताना काही हवं असेल, काही सहाय्य हवं असेल तर तुम्ही मला हाक मारावीत. मी तुमचे कार्य करीन हे निश्चित. मी ध्यानात ठेवल जी. आज्ञा असावी. हे बानू, रंगाला गडावर धाडून हवं. अगं होय का नाही? धाडा की. पर कशाला धाडणार आहेस? अरे मला बी सांग की आता काय झालं. आणि देवासनी सांग मला यायचं गडावर, त्यासनी भेटाया. सकाळच्या आलं तर चालेल का? अरे पर जाऊन काय बोलणार आहेस? अगं हिला बघतीयस नव, देवासनी सांगाय ना ग. नाही सांग, पर सकाळच्याला जाऊ की संग. नाही, देवासनी कळायला होव. ए बानू, याला गडावर धाडू ना. जा की. बघितलंच नव, हिला काय पडलेलीच नाही. तुला जायचं असेल तर तू बी जा. अगं तुला काय बापाची काळजी आहे का नाही? मी कशापायी चाललो हे इच्छाणार आहेस का नाही? कशाला चालला आहेस? राहू दे, मी बघतो काय करायचं ते. हे आजा, तिला नसल सांगायचं तर नको सांगू, पण आमासनी तर सांग. मी गडावर जातो आणि देवासनी हात घेऊन येतो. हा बरं होईल, या तुम्ही जाऊन. पर आजा द्याव हत आलं नाही तर? अरे का नाही येणार? मी आज जाते. हा तू जा. आमच्या जीवाला घोर लागलाय. मी हात आलो म्हणून मला समजलं. मी हात नसतो ते ह्या लोकांनी काय केलं असतं? बरं थांबते. माया बानूचं वागणं म्हणजे काय बी कळणं झालंय. बाग 2 दिवस झालं हे असं का वागतीया काय कळणं झालंय. बाग नुसती गप असतीया, धड बोलत बी नाही. तुम्ही सर्वजण जे काही बोलत आहात ते एकच आहे. यावरून मला तरी असं वाटतं की एक पर्याय निश्चितच आहे.